सध्या आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर थेट जोडले गेले। जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, अत्यंत मोठा हा गौप्यस्फोट आहे। 2022 मध्ये हे बंड झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली। मात्र देवेंद्र फडणवीसांनी आज आपल्या मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केलेला आहे। काय नेमकं यानंतरचं वातावरण, शिवसेनेतून या संदर्भात काही प्रतिक्रिया येत आहेत का? शिवसेनेच्या वर्तुळात या गौप्यस्फोटानंतर काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात? हा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी G24 तासला दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळतोय। नक्कीच अशा प्रकारची पहिल्यांदाच माहिती समोर येते की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरच्या दुसऱ्या दिवशी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर ही त्यांना दिली गेली होती। आतापर्यंत सांगितलं जात होतं की खास करून ठाकरे गटातून की शिंदेंना ऑफर केली होती एकनाथ शिंदे यांनी परत यावं आणि तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो अशा प्रकारचं एक सांगितलं जात होतं उद्धव ठाकरे यांच्याकडून। परंतु हे एक दुसरी बाजू जी आहे ती पाहायला मिळते, कारण एकनाथ शिंदे हे अगदी काही मिनिटांसाठी थांबवते। सध्या आपल्याबरोबर संजय शिरसाट आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी G24 तास बरोबर बोलताना हा गौप्यस्फोट केला। संजयजी, आपणही ऐकलं असेल, मुख्यमंत्री पदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी मला दिलेली होती। या बंडानंतर तुम्ही शिंदेंना पद का देताय असं विचारलेलं होतं। देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटाबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? ही वस्तुस्थिती आहे। पहिल्यांदा जेव्हा आम्ही बंड करून जेव्हा निघालो त्यावेळेला रस्त्यामध्ये सर्व आमदाराला, जवळपास सर्व आमदाराला 5-5, 6-6 वेळेला फोन आले। या फोनला आम्ही रिस्पॉन्स न दिल्यामुळे जेव्हा त्यांना कळालं की आता ही बाजी आपल्या हातातून जाते, त्या टायमाला यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना तर नंतर, त्यापूर्वी मोदी साहेबांशी आणि अमित शहा साहेबांशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांचा फोन सुद्धा उचलला नाही, त्यांना रिस्पॉन्स दिला नाही। मग शेवटचं हत्यार म्हणून त्याने देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला आणि त्यांना ही ऑफर दिली। हे आम्हालाही कळत होतं। ते जसं जसं पुन्हा ज्यांना संपर्क साधत होते त्यांची माहिती, इत्थंभूत माहिती आमच्याकडे येत होती। परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं की शिवसेनेला म्हणजे आमच्या बरोबर आमची त्यांची कमिटमेंट आहे, आमच्या बरोबर आज राष्ट्रवादी सुद्धा यायला तयार आहे, परंतु आमची आणि शिवसेनेची म्हणजे शिंदे साहेबांची कमिटमेंट आहे आणि ती आम्ही तोडणार नाही आणि आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षाही आमची तुमची सत्ता जी आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला युती असताना त्रास दिलाय, त्याला आता आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं आणि म्हणून त्यांनी दिलेली ऑफर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी धुटकारली। अगदी संजयजी, शिंदेंनी सुद्धा दावा केलेला आहे की फोन तर आलेला होताच, परत या असं सांगण्यात आलं होतं, पण त्यामागे काहीतरी वेगळा प्लॅन होता, पक्षातून हकालपट्टी करण्याचा त्याचा पुढचा प्लॅन होता, तेव्हा असंही काही घडत होतं? तसं तर घडलंच ना। एकीकडे फोन करत होते, तुम्हाला सांगतो की हे मिलिंद नार्वेकर आणि फाटक ठाण्याचे MLC आमदार जे आहेत ते दोघं जण आम्हाला भेटायला निघले म्हणून निरोप देत आहेत आणि दुसरीकडे गटनेत्या पदावरून शिंदे साहेबांची हकलपट्टी, नेतेपदावरून हकलपट्टी, म्हणजे हा डबल गेम करायचा त्यांचा प्रयत्न होता की एकदा जर यांची मानसिकता कमी झाली आणि या गटापैकी जर 8-10 आमदार जरी कमी झाले तर यांचं बहुमत होत नाही आणि जर एकदा बहुमत झालं नाही मग शिंदेला त्यांची जागा दाखवायला आपण मोकळे होऊ, असा एक त्यांचा प्लॅन होता आणि तो प्लॅन आम्ही सक्सेस होऊ दिला नाही। संजयजी, खरं तर आता जेव्हा प्रचाराच्या सगळ्या सभा होत आहेत यामध्ये अनेकदा बंडखोर आमदार होते, त्यावेळेस शिंदेंबरोबर गेले, त्यात आपण सुद्धा होतात, तर यावर सातत्यानं आरोप होत असतात। आपल्याला सातत्यानं वेगळी भाषा वापरून खरं तर सतत हनन करण्याचा प्रयत्न होत असतो। काय तुम्ही अशा वेळी आता प्रत्युत्तर द्याल? हे सगळं घडत होतं, हे आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येत आहे। नाही, हे तर सगळी स्टोरी मी मागेही पुन्हा एकदा सांगितलेली आहे। आणि दुसरी गोष्ट काय, यांची सत्ता केल्यामुळे ना यांना आलेलं फ्रस्ट्रेशन आहे। मग याच्यावर आरोप करणं, प्रत्यारोप करणं, पैसे घेतले म्हणणं किंवा आणखीन काही आरोप करणं, मग हे मिंदे आहेत का काय गद्दार आहेत, हे सगळं वाक्यप्रचार आता यांचे घसून गेलेत। म्हणजे हे बोलू आता हे थकलेत। आता यांना मुळामध्ये आता यांना कळालंय की आपली झालेली चूक, परंतु ती आजही ते मान्य करत नाही। तुमच्या माहितीचं सांगतो, जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो सर्वात पहिलं पत्र मी मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणजे त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाने लिहिलं होतं आणि त्याच्यात इमोशनल पत्र होतं, त्यांना मी बोललोही होतो
जर त्याही वेळेला त्यांनी ते थोडंसं जरी आपण माफीची आड घेतली असती, त्यांनी सांगितलं असतं होय झालेली आपल्याकडून चूक आहे, तरी ते पॅचअप झालं असतं. परंतु इगो, त्यांना जो काही युगो होता त्या युगोमुळं आज त्याची ही सत्ता गेली आणि आज त्यांचे ही हाल झाले. ठीक, संजयजी, आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. संजय शिरसाट आपल्याबरोबर होते, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती असा सनसनाटी गौप्यस्फोट केलाय. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या तर कृष्णात पाटील यांच्याबरोबर आपण संपर्क करूच या. सचिन अहिर आपल्याबरोबर आहेत. आणि सचिनजी, तर फडणवीसांनी झी 24 तासवर मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि आपण या संदर्भात शिवसेनेतल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातल्या निश्चितच नेत्यांबरोबर, आमदारांबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांचीही प्रतिक्रिया या संदर्भात जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमचे प्रतिनिधी सध्या कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहेत. आपण कृष्णातकडून आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया. कृष्णात, आपण आता ऐकलं शिरसाटांनी नेमकं काय म्हटलं, त्यावेळी नेमकं काय घडत होतं हे आता जनतेसमोर येतं आहे. काय एकंदरीतच शिवसेनेच्या वर्तुळामध्ये आता या प्रकरणाच्या प्रतिक्रिया येत आहेत? राजकीय वर्तुळात अशा प्रकारची तेव्हा देखील चर्चा होती की जो शिवसेना पक्ष आहे तो फुटीपासून वाचवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहेत. परंतु ऑन द रेकॉर्ड जो आहे ते आतापर्यंत कधी आलं नव्हतं. परंतु या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. हे अशा प्रकारचं जे ऑन रेकॉर्ड येणं हे पहिल्यांदा आहे. त्यामुळे नक्कीच कृष्णात, हे ऑन रेकॉर्ड येणं गरजेचं होतं. एक मिनिटासाठी आपल्याला थांबवते. आपल्याबरोबर सचिन अहिर आहेत. सचिनजी नमस्कार. आणि झी 24 तासवर सगळ्यात मोठा गौप्यस्फोट आम्ही करतोय. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आमचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतली आणि यामध्ये त्यांनी काय गौप्यस्फोट केला आधी आम्ही आपल्याला ऐकवतो. तुम्ही आपण ह्या ऐका गौप्यस्फोट. जेव्हा 2022ला सत्तांतर झालं त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला की शिंदेंना सोबत घेण्यापेक्षा आम्हीच सोबत यायला तयार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी कधी तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला? नाही, हे तर खरंच आहे की जेव्हा हे क्लिअर झालं की आता आम्ही सोबत येतो आहोत, त्या दिवशी मला सकाळी उद्धवजींचा फोन आला. ते मला असं म्हणाले की देवेंद्रजी, तुम्ही कशाला त्यांना त्या ठिकाणी सोबत घेता किंवा त्यांना एखादं पद कशा करता तुम्ही देता? मी सगळी पार्टी घेऊन येतो, तुम्ही मुख्यमंत्री बना, आपण हे सगळं नीट करू. अच्छा, तुम्हाला मुख्यमंत्री पद देणार की तुम्ही मुख्यमंत्री? होय. मिलिंद नार्वेकरनी फोन लावला, त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, उद्धवजी वेळ निघून गेली आहे आणि आता हा निर्णय जर काही तुम्हाला हवा असेल, काही निर्णय करायचा असेल तर तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलू शकता. माझ्या लेवलवर हा विषय संपलेला आहे. आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बैमानी करणार नाही. पण मग त्यांनी केली होती वरिष्ठांची चर्चा? मला कल्पना नाही. सचिन अहिर आपल्या बरोबर आहेत. सचिनजी, आपण उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात काय नेमका हा आरोप केलाय, सनसनाटी हा गौप्यस्फोट केलेला आहे, आपण ऐकलं असेल. काय म्हणणं आहे फडणवीसांच्या या दाव्यावर आपलं? कसं आहे की मुळामध्येच त्यांना एवढा वेळ का लागला आणि त्यांचे गौप्यस्फोट हे आताच का होत आहेत हे आपण सर्वजण जाणकार आहात आणि विशेषतः आपले प्रेक्षक पण देखील जाणतील आणि मानतील. आता या घटनाक्रम होऊन आता 2-2.5 वर्ष झालेले आहेत. वारंवार त्यांनी मी खरं बोलतोय असे भूमिका मांडत असताना पण देखील अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. आताच हे बोलणं म्हणजे जे टायमिंग मॅच करून घेऊन त्यांनाही हे लक्षात आलेलं आहे की आता ती क्रेडिबिलिटी त्यांची ती राहिली नाहीये आणि म्हणून वारंवार त्यांना नवीन काहीतरी मुद्दे काढण्याचा एक फक्त सोपस्कार करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांनी बोलताना हेही बोललेत की नाही, आता आमच्याबरोबर जे आलेले आहेत त्यांच्यावर काय आम्ही गद्दारी करणार नाही. मग ज्यावेळी जे दिलेलं शब्द होतं ते पाळलं असतं तर ही वेळ पण आली नसती. तर मला असं वाटत नाही की फार त्यांच्या या गौप्यस्फोटला काय महत्व घेण्यासारखा आमच्या दृष्टिकोनातून आहे. कारण आता ते कितीही काही जरी बोलले तरी देखील लोकांच्या समोर ते गेलेले आहेत. तर इकडे गौप्यस्फोट करण्यापेक्षा लोकांच्या समोर जाऊन त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं.
ते त्यांनी त्यावेळी सांगितलं नाही आणि आताच सांगण्याची ही वेळ का आलेली आहे आणि त्यातून त्यांचे असलेले जे मित्रपक्ष किंवा नवीन केलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यात जी विसंगती चालली ते परत त्यांना स्थिर करण्यासाठी आहे का, हा एक प्रश्न निर्माण होतो. सचिनजी, खूप महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला तो म्हणजे एक तर 2 वर्षांनी हे काढण्याचं आता कारण काय. खरं तर महाराष्ट्राच्या जनतेला हा नेहमीच एक उत्सुकतेचा प्रश्न आहे. आपल्यालाही माहिती आहे की जे काही 2 वर्षामध्ये घडलं ते अनेकांना पचनी पडत नव्हतं आणि अजूनही पडत नाही आणि म्हणूनच हा विषय वारंवार चर्चेला जातो आणि नेमकं काय घडलं होतं हे महाराष्ट्राच्या जनतेला नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि त्यामुळे ह्या गौप्यस्फोटामध्ये दावा किती आहे हे आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खरंच ऑफर दिली गेली होती का, मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं का की मी माझा पक्ष घेऊन मी तुमच्याकडे परत येतोय, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हे सगळं घडलं होतं का हे जाणून घ्यायचंय. ते अजिबात नाही, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही आणि मला वाटते या बाबतीतलं श्रेष्ठ त्याच्याबद्दलचं योग्य उत्तर देऊ शकतील आणि वेळ आले तर देतील. पण हे आत्ताच त्यांना का बोलावं लागतोय आणि मग त्यावेळी त्यांना कोणी थांबवलं होतं का, मग त्याने ते काय गोष्ट बोलले नाही आणि आपल्याकडे चॅनलशी आज बोलतात पण त्या व्यतिरिक्त पण त्यांनी दिल्लीला एक ज्यावेळी त्यांची इंटरव्ह्यू झाली होती अनेक गोष्टी त्यांनी सांगितले की मी रात्रीचं कसं फिरत होतो, मी काय आम्हाला काय काय करावं लागलं. अनेक वेळा तर त्यांनी हेही सांगितलं की मला या पदापर्यंत येईपर्यंत 2 पक्ष फोडावे लागले. ते सर्व गोष्टी पब्लिक डॉमेनमध्ये आहे, पब्लिक निर्णय घेतील, पण या बोलण्याला काय अर्थ नाही. ठीक. सचिनजी, आपली प्रतिक्रिया कळली, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. सचिन अहिर ठाकरे गटाचे आमदार आपल्या बरोबर होते आणि काय नेमकी ठाकरे गटामध्ये या गौप्यस्फोटानंतर प्रतिक्रिया आहे हे आपल्याला कळलं. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते आणि शिवसेनेतल्या काय नेमक्या घडामोडी या संदर्भात घडतात ते आपल्यापर्यंत पोहोचवत होते. कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिलेली होती असं त्यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत माहिती दिलेली आहे. 2022ला सत्ता स्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री बना असं सांगितलं होतं, मात्र वेळ निघून गेली होती असं मी त्यांना सांगितलं असं ते म्हणाले. काय नेमके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले. देवेंद्र फडणवीसांची ही टू द पॉइंट महत्त्वाची मुलाखत तुम्हाला सकाळी 10 वाजता पाहता येईल फक्त झी 24 तासवर. त्या दिवशी मला सकाळी उद्धवजींचा फोन आला. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट. होय होय मिलिंद नार्वेकरनी फोन लावला, त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. देवेंद्र फडणवीसांसोबत टू द पॉइंट मुलाखत पहा फक्त झी 24 तासवर.